नमस्कार मंडळी, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या गव्हाच्या शेतावर असून तिथून मी आपल्याला 777 या गव्हाच्या सीडची आपल्याला माहिती देत आहे. हा गहू आमच्याकडे सरासरी जवळपास 3 वर्षापासून आहे. हा 777 गहू आणि या गव्हाची उंची जवळपास 2.5 फूटपर्यंत उंच होते हा गहू. आणि लोम पण मोठ्या प्रमाणात असतो. याची बघा, मोठ्या प्रमाणात लोंब असतो. आणि आता हा दुग्धावस्थेत आहे. आणि येत्या 15 ते 20 दिवसात हा हुरड्यावर येणार आहे. आणि 1 ते 1.25 महिन्यात हा कापणीवर येईल. आता या गव्हाला आपल्या धान घ्यायच्या अगोदर आपण याला फोकीव पद्धतीनं केला होता. 15 नोव्हेंबरच्या जवळपास, 10 ते 15 नोव्हेंबरच्या जवळपास. आणि आता या गव्हाला 3 महिने पूर्ण झालेले असून हा भारी जातीचा गहू आहे. 4 ते 4.25 महिन्याचा हा गहू आहे. आणि आता या गव्हाची निसव्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून हा आता पूर्णपणे निसवला आहे. 99% निसवला आहे. आणि याची दुग्धावस्था चालू आहे. लोम पूर्ण प्रमाणात आता. आणि येत्या 10 ते 12 दिवसात हा हुरड्यावर येणार आहे. बघू शकता तुम्ही गहू. आणि या गव्हाची फसल 12 ते 15 क्विंटलपर्यंत आहे. बघू शकता तुम्ही. आणि हा आपल्या सोयाबीनच्या शेतात नसून आपण या धानाच्या बांध्यामध्ये आपण हा गहू फोकलेला आहे. 777 धान कटाईच्या या हार्वेस्टिंग करण्याच्या आपण 10 ते 12 दिवस अगोदर फोकला. आणि त्यानंतर 15 दिवसांनी आपण धानाची हार्वेस्टिंग केली आहे. आणि त्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण त्याला सल्फेट या रासायनिक खत आणि पाणी दिला. त्यानंतर पुन्हा पाणी दिला आणि पुन्हा रासायनिक खत दिला. अशा प्रकारे आपण 2दा पाणी आणि 3दा रासायनिक खत दिलं आहे. आणि आता या गव्हाची दुग्ध अवस्था चालू असून या गव्हाला खूप प्रमाणात उत्पन्न आहे. म्हणून अवश्य 777 या कंपनीच्या या सीडच्या गहू तुम्ही पण आपल्या बांधावर लावून बघा. खरंच हा शेतकऱ्यासाठी 777 गहू हा एक वरदान आहे. म्हणून आणि जर या गव्हाला सरकारने योग्य भाव जर दिला 3 ते 4 हजारपर्यंत, तर खरंच शेतकऱ्यासाठी हा गहू खरंच वरदान ठरू शकतो. धन्यवाद.